मित्रांनो, आता आपण जिंजीच्या भुईकोटाच्या सगळ्यात महत्त्वाच्या केंद्रीय स्थानी आलेलो आहोत। येथून आपल्याला संपूर्ण भुईकोटातल्या सगळ्या महत्त्वाच्या स्थानांचा आपल्याला इथूनच स्थळ दर्शन करता येतं। तर ते मी तुम्हाला नकाशाच्या रूपाने दाखवणार आहोत। तुम्ही जेव्हा हा नकाशा बघता तेव्हा आपण जिंजीच्या भुईकोटाचं पहिली 3 दाराची संरचना ओलांडून आतमध्ये आलेलो आहोत। येथून आपल्याला कल्याण महाल दिसतो। कल्याण महालाच्या जर असं थोड्या डाव्या बाजूला बघितलं तर तुम्हाला कृष्णगिरी किल्ला दिसतो। कृष्णगिरी किल्ला आणि कल्याण महालाचा जो महिरपींचा कमानदार भाग आहे त्याच्या थोड्याशा वर तुम्हाला एक बुरुज आलेला दिसतो। त्या बुरुजाच्या ठिकाणी आपण सकाळी वेलोर महादरवाजा बघितला। बरोबर, जेव्हा आपण उजव्या बाजूला बघतो तेव्हा वडाची विशालकाय झाडं दिसतात। त्याच्या पलीकडे तलाव आहे। त्याच्याही उजवीकडे आपण जेव्हा फिरतो तेव्हा आपल्याला चंद्रायण दुर्ग हा जिंजीचा दुसरा बालेकिल्ला दिसतो। त्याचबरोबर आपण अजून उजवीकडे फिरल्यावर आपल्याला येथे ह्या किल्ल्यामधली सगळ्यात महत्त्वाची वास्तू असलेली दारुगोळ्याची आणि अन्नधान्याची कोठारे दिसतात। त्याच्यानंतर आपण जेव्हा येथे परत येतो तेव्हा जिंजी किल्ल्याचं छत्रसिंहासन एकेकाळी येथूनच विजयनगरचे सम्राट त्यांच्या अनुपस्थितीत जिंजीचे नायक येथूनच राज्यकारभार करायचे। कदाचित छत्रपती शिवाजी महाराज देखील येथूनच दरबार भरवत असतील। कदाचित छत्रपती राजाराम साहेब सुद्धा येथूनच राज्यकारभार। ही सर्वात पवित्र जागा आणि हेच ते छत्रसिंहासन। आणि जेव्हा आपण बघतो तेव्हा जिंजीचा सगळ्यात महत्त्वाचा राजगिरी किल्ला आपल्याला दिसतो। तर अशा रीतीने हे केंद्रीय स्थान आहे, येथून आपल्याला बघता येतात। आता आपण भुईकोटातल्या वास्तू प्रथम न बघता राजगिरी किल्ल्यावर चढाई करणार आहोत, कारण 3 नंतर ह्या किल्ल्यावर जाता येत नाही आणि चढाई करण्यासाठी सुमारे 2 तास लागतात। तर आधी आपण वरची संरचना पाहून खाली येताना हा सर्व राजवाडा परिसर पाहणार आहोत। चला तर मग आता आपण राजगिरीवर कूच करूया। आपण जे 360 अंशात फिरून बघितलं तेच तुम्हाला नकाशात आम्ही आता दाखवायचा प्रयत्न करतोय। आपण हा महादरवाजा ओलांडून आत आलं। येथे आपण कल्याण महाल बघतोय। त्याच्या समोर कल्याण महालाच्या समोर आपल्याला कृष्णगिरीचा बालेकिल्ला दिसतो, कारण ही अशा अवस्थेमध्ये आपण आता सध्या उभे आहोत। त्यामुळे या कल्याण महालाच्या पुढे आपल्याला कृष्णगिरीचा बालेकिल्ला दिसतोय। याच्या पाठी येथे आपल्याला राजगिरीचा कोट दिसतोय आणि आपण ह्या केंद्रीय स्थानी येथे उभे आहोत। आता आपण येथून परत एक तटबंदीचं संकुल ओलांडून वर चढत जिन्यांच्या मार्गाने राजगिरीच्या किल्ल्यावर जाणार आहोत। तर मित्रांनो, अशा रीतीने आपण राजगिरीच्या भुईकोटामध्ये प्रवेश केला आणि आता राजगिरीच्या बालेकिल्ल्याकडे जाता जाता जिंजी ह्या किल्ल्याच्या इतिहासामध्ये राजाराम छत्रपतींच्या काळात काय काय महत्त्वाच्या घटना घडल्या ते जाणून घेऊया। दिनांक 28 ऑक्टोबर 1689 रोजी छत्रपती राजाराम महाराज पन्हाळागड किल्ल्यावरून जिंजीकडे जाण्यास निघतात आणि पुढे 33 दिवसांनी तामिळनाडूच्या वेल्लोर किल्ल्यात पोहोचतात। नोव्हेंबर 1689च्या महिन्यामध्ये राजाराम महाराजांच्या दक्षिणच्या स्वराज्यामध्ये प्रवेश होतो। ह्या घटनेच्या थोडेसेच आधी मराठ्यांच्या जिंजी सरसुभ्याचे सुभेदार हरजीराजे महाडिक यांचा 29 सप्टेंबर 1689 रोजी स्वर्गवास झालेला असतो। ह्यामुळे सर्व कारभार छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या व राजारामांची सावत्र बहीण अंबिकाबाई राणी सरकारांच्या हाती असतो। त्यांना राजारामांचे आगमन फारसे पटत नाही। त्या राजारामांच्या विरोधात फौजा गोळा करून वेल्लोरकडे निघतात। पण दक्षिणच्या स्वराज्यातील सर्व लष्करी मुलकी अधिकारी छत्रपतींशी स्वामीनिष्ठा दाखवून अंबिकाबाईंसोबत राजारामांच्या विरुद्ध लढण्यास नकार देतात। सर्व ठाणेदार, किल्लेदार, मामलेदार, नायब सुभेदार राजारामांना पाठिंबा देतात। त्यामुळे अंबिकाबाई निमूटपणे माघारी वळतात। राजाराम महाराजांसाठी त्या जिंजीचे दरवाजे खुले करतात। दिनांक 5 एप्रिल 1689ला रायगडावरून निघालेले राजाराम 2 नोव्हेंबर 1689 रोजी जिंजीच्या किल्ल्यात प्रवेश करतात आणि दुर्दैवी योगायोग म्हणजेच 4 नोव्हेंबर 1689 रोजी
राजाराम महाराजांची नीट बातमी दख्खनमध्ये न कळल्याने आणि प्रचंड अफरातफरी उडाल्याने, अफवांचा कोलाहल माजल्याने महाराणी येसूबाई सरकार रायगडावर मोगलांसमोर शरणागती पत्कारतात। छत्रपती राजाराम साहेबांचा जिंजी किल्ल्यामध्ये कसा प्रवेश झाला याचा इतिहास पाहता पाहता आता आपण राजगिरीच्या भुईकोटातनं डोंगरी किल्ल्याकडे प्रस्थान करत आहोत। ह्या भागामध्ये आपल्याला तटबंदीचं अजून एक आवरण घातलेलं दिसतं, जे भुईकोट आणि डोंगरी किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गाला विभाजित करतं। ही रचना संपूर्णपणे देवगिरीच्या काळाकोटाची आठवण करून देते, जेथे आपण देवगिरीच्या भुईकोटातनं डोंगरी किल्ल्याकडे जाताना असंच एक भव्य असं महाद्वार ओलांडतो। तर हे आपल्या राजगिरीच्या भुईकोट आणि राजगिरी बालेकिल्ला ह्याला विभाजित करणारं प्रवेशद्वार आहे आणि राजगिरीच्या मुख्य बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या द्वार साखळीमधलं 5व्या क्रमांकाचं दार आहे। येथे याच्या पुढे जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्हाला सकाळी 9 ते 3 ह्याच वेळात प्रवेश मिळतो, कारण 3च्या नंतर येथील पुरातत्व खाते हा प्रवेश बंद करून टाकते। पुरातत्व खात्याच्या नियमानुसार ह्या किल्ल्यातील स्थलदर्शनाची वेळ सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असल्यामुळे जर तुम्ही 3च्या नंतर येथे पोहोचलात तर हा अवघड असा बालेकिल्ला चढून जाईपर्यंत सुमारे 1.5-2 तासाचा अवधी लागतो। त्याच्यानंतर तुम्ही वर काही स्थलदर्शन करूच शकत नाही, तुम्हाला परत यावे लागते। या कारणास्तव पुरातत्व खात्याने असा नियम केले असण्याची दाट शक्यता आहे। तर अशा रीतीने ह्या 5व्या क्रमांकाच्या दारातनं आपण जेव्हा वर येतो तेव्हा आपली वाट उजवीकडे वळते आणि 2 तटबंद्याच्या मधल्या रस्त्यावरून आपण आपला जो चढाईचा मार्ग आहे तो पुढे तसाच सुरू करतो आणि येथे आपल्याला लगेचच अवघड पायऱ्यांच्या रांगेच्या पुढे द्वार क्रमांक 6 दिसते। या सगळ्या दारांची खासियत एव्हाना तुम्हाला लक्षात आली असेल की ही सर्व दारे आयताकृती असून ह्यांना अजिबात महिरपींची रचना नाही। परत द्वार क्रमांक 6च्या बाजूला एक बलदंड बुरुज त्यांच्या चर्यासकट आपल्याला पाहायला मिळतो आणि येथे आपल्याला जाणवतं की हे संपूर्ण दगडी ग्रॅनाइटचं बांधकाम आहे। ज्याप्रमाणे महाराष्ट्रातले बरेचसे किल्ले आपल्याला बसाल्ट दगडाच्या चिऱ्यांनी बांधून काढलेले आढळतात, तसंच तामिळनाडूमधील हे किल्ले येथे ग्रॅनाइट दगडाची प्रचंड उपलब्धता असल्यामुळे आपल्याला सगळंच बांधकाम ग्रॅनाइटच्या दगडांचं केलेलं दिसतं। तर अशा रीतीने आता आपण द्वार क्रमांक 6 पर्यंत पोहोचलो आहोत। द्वार क्रमांक 6च्या उंचीपर्यंत येऊन पोहोचल्यावर आपल्याला येथून खालती किल्ल्यामधलं बरंचसं सुंदर असं दृश्य पाहायला मिळू शकतं। राजगिरीच्या आपण पायऱ्या चढायला सुरुवात करतो तेव्हा 5वा दरवाजा आपण पाहिला। आता आपण 6व्या दरवाजात आलेलो आहोत। 6व्या दरवाजातून आपल्याला आपण सकाळी गेलो त्या व्यंकटरमण मंदिर दिसते आणि पूर्वेच्या बाजूला असलेल्या ह्या बाजूला असलेली रॉयल बॅटरी दिसते, ज्याच्याखाली पॉंडेचेरी गेट आहे। तर अशा रीतीने आपल्याला येथील भुईकोटामध्ये आत असलेले संपूर्ण धान्य कोठारं, दारुगोळा कोठारं आणि इतर प्रदेश जो जिंजी भुईकोटाचा भाग आहे तो संपूर्ण दिसतो। येथून आता आपण वर चढून राजगिरीच्या डोंगरी किल्ल्यावर प्रस्थान करूया, चला। अशा रीतीने जिंजीच्या राजगिरी बालेकिल्ल्याच्या मार्गावर असणारे 6व्या क्रमांकाचे हे दार बघून आपण येथून चढाईला परत एकदा प्रारंभ करतो। येथे अतिशय अजस्त्र मोठ्या अशा शिलाखंडांनी तयार केलेले जिने आपल्या स्वागताला हजरच असतात। ही वाट चढत चढत हळूहळू आपण द्वार क्रमांक 7 कधी येते याची वाट बघत आपला रस्ता पुढे मार्गक्रमू लागतो। येथे वाटेमध्ये आपल्याला रुंद अरुंद आणि काही उंच काही सपाट अशा पायऱ्या येतच राहतात, त्यामुळे पावलं फार जपून टाकावी लागतात। मध्येच एखादी सपाट पायवाट देखील दिसते, पण चढाई मात्र आपला मार्ग सोडत नाही। या चढाईवरून खडतर असं प्रवास करत आपण हळूहळू वर चढत राहतो तेव्हा आपल्याला तटबंदीची अजून एक रांग स्वागताला हजर असते। ह्या तटबंदीच्या रांगेच्या उलट्या दिशेने पाहताना आपल्याला खालच्या जो भुईकोट आहे
त्याचं सुंदर चित्र दिसत राहते आणि आपण निश्चयाने द्वार क्रमांक 7 पाशी येऊन पोहोचतो। प्रत्यक्षात हे 7 नंबरचे जे दार आहे ते 2 दारांचा समूह आहे। येथे आपल्याला तटबंदीला लपवलेले दार दिसते। पहिली 2 दार आहेत ती दर्शनीय आहेत, म्हणजे खालून आपल्याला समोरच चढाई करताना ती वर दिसतात, पण हे 7 क्रमांकाचे दार जे आहे ते थोडंसं लपवून निर्माण करण्यात आलेलं आहे आणि येथे आपल्याला नेहमीच्या पद्धतीप्रमाणे दाराच्या आतमध्ये देवड्यांची संरचना केलेली दिसते आणि 7 क्रमांकाच्या दाराची जे जोडदार आहे, ज्याला आपण 7A आणि 7B असं म्हणू शकतो, ते 7B क्रमांकाचं दार पण लगेचच आपल्याला दिसतं। येथे थोडीशी सपाटीची रचना आहे आणि हा किल्ल्याच्या माचीचा भाग सुरू होतो, त्यामुळे द्वार क्रमांक 7 ह्याला संरक्षणाची पुरेशी तरतूद केलेली आहे। येथे तटबंदीला L आकारात फिरवून वाट बंद केलेली आहे आणि समोरून येणाऱ्या शत्रूंवर थेट मारा करण्यासाठी येथे कदाचित तोफांची नेमणूक केली असावी। त्यापैकी एक तोफ आज आपल्याला येथे पाहायला मिळते। या तोफेच्या माऱ्यात संपूर्ण राजगिरीचा भुईकोट येतो। दूरवर कृष्णगिरी आपल्याला सतत दिसत राहतो। अखेरीस या सुंदर दृश्यामध्ये राजगिरीच्या भुईकोटात असलेला कल्याण महाल भर पाडत राहतो। त्याचबरोबर राजगिरी भुईकोटाची तटबंदी, तेथे असलेल्या व्यायामशाळा, धान्याची कोठारं, हत्तीशाळा अशा विविध इमारती आपल्याला वर सुबकतेने दिसत राहतात। 360 अंशात आपली नजर फिरवल्यास पाठी आपल्याला राजगिरीच्या बालेकिल्ल्याच्या माचीची तटबंदी भली भक्कम अजूनही येथे खंबीरपणे उभी असलेली दिसते। तर मित्रांनो, आता आपण राजगिरीच्या बालेकिल्ल्याच्या डोंगर चढाईच्या द्वार साखळीमधल्या 6व्या आणि 7व्या दरवाजाच्या मध्ये आहोत। आम्ही येथे थांबलो याचं कारण हे भूराजदृष्ट्या अतिशय मोक्याचं ठिकाण आहे। येथून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला जिंजीच्या भुईकोटाचा अतिशय सुंदर आणि पूर्ण नजारा दिसतो। हा संपूर्ण प्रदेश येथे असलेल्या तोफेच्या माऱ्याच्या कक्षेत येतो, त्यामुळेच कदाचित येथे तोफेची स्थापना करण्यात आलेली आहे। या तोफेच्या माऱ्यात सीचा भुईकोट येतो। येथूनच आपण बघितलं तर आपल्याला राजगिरीचा बालेकिल्ला दिसण्यात येतो। येथून आपली नजर जेव्हा आपण डाव्या हाताला वळवतो तेव्हा डोंगराच्या तुम्हाला ह्या बरोबर मी जिथे बोट दाखवतोय त्या तिथे एक दगडाच्या वर बुर्जासारखी रचना केलेली आहे। ती जर तुम्ही बघू शकलात तर त्या बुर्जाच्या रचनेला येथे मौत का कुवा असं नाव आहे, कारण तो बुरुज आतून पोकळ आहे आणि असं सांगितलं जातं, जिंजीच्या लोककथेमध्ये प्रसिद्ध आहे की त्या पोकळ बुर्जामध्ये जिंजीमध्ये ज्यांना शिक्षा होत असे त्यांना मरण्यासाठी सोडून दिलं जायचं आणि तिथेच त्यांचा मृत्यू व्हायचा आणि तो अशा अवघड ठिकाणी आहे की तिथून कोणी पळून सुद्धा जाऊ शकत नसे। त्याच्याच खालती जेव्हा आपण बघतो तेव्हा चंद्रायण दुर्ग आणि राजगिरी ह्याच्यामध्ये असलेला जिंजीचा प्राचीन काळापासून असलेला जलसाठा, जो धरण बांधून कृत्रिमरित्या प्राचीन काळापासून तयार केलेला आहे, तो आपल्याला पाहायला मिळतो। त्याच्या धरणाची जी भिंत आहे त्या भिंतीच्याच वर जर तुम्ही पाहिलं तुम्हाला तिथे छोट्या मंडपाची आकृती दिसते। त्या मंडपाची आकृती म्हणजेच दिल्लीकर मुघलांचा एकमेव मुघल किल्लेदार जो ह्या किल्ल्याचा शासक होता तेज सिंग, हा बुंदेलखंडाचा राजकुमार येथे मरण पावला, त्याची ती समाधी आहे असं परंपरेने मानलं जातं। तर अशा रीतीने येथून आपण हे पूर्ण स्थळ दर्शन करून आता परत आपलं दुर्ग भ्रमंती या द्वार क्रमांक 7 मधनं पुढे चालू ठेवूया। अशा रीतीने द्वार क्रमांक 7 ओलांडून आपला राजगिरी बालेकिल्ल्याच्या माचीवर प्रवेश होतो। येथे देखील आपण विविध इमारती पाहू शकतो। अजून आपण बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर पोहोचलो नाहीये, तरी पण येथे आपल्याला ऐतिहासिक अवशेष पाहायला मिळतात। हे अवशेष पाहण्यापूर्वी आपण छत्रपती राजारामांच्या काळातला थोडासा इतिहास जाणून घेऊया। ह्या सर्व घडणाऱ्या राजकीय घटनांकडे इंग्रजांचं मात्र बारकाईने लक्ष असतं आणि त्याचमुळे आपल्याला मद्रासच्या फॅक्टरी रेकॉर्डमध्ये
6 नोव्हेंबर 1689ची पुढील नोंद सापडते. त्याच्यामध्ये इंग्रजांनी असं नमूद केलंय की जिंजीची राणी अंबिकाबाई व शहाजी महाराजांचा दासीपुत्र संताजी भोसले यांनी राजारामाला अनुक्रमे 3 व 1 लाख पागोडे सरकारी खजिन्याच्या वसुलाच्या ताळेबंदाच्या नोंदी दाखवून देऊ केले. पुढील 15-20 दिवसात औरंगजेबाच्या हरकार्यांना देखील राजाराम छत्रपती जिंजीत पोहोचल्याची पक्की खबर मिळते. राजारामांचे जिंजीला आगमन झाल्यामुळे औरंगजेबाचे चुटकीसरशी मराठा राज्य जिंकायचे बेत तिथल्या तिथे ढासळतात. त्याला आता संपूर्ण दख्खनच्या मोहिमेची लष्करी योजना परत आखावी लागते. मुघल सैन्याचा बराच मोठा भाग दक्षिणेत लांबवर पाठवावा लागतो. महाराष्ट्रापासनं ते पार तामिळनाडूपर्यंतच्या विशाल प्रदेशात ठाणी, चौक्या, पहारे, फौजेच्या रसद मार्गांची सुरक्षा, किल्ल्यांचा बंदोबस्त या सर्व लष्करी कामासाठी महाराष्ट्रात गुंतलेले प्रचंड मोठे मुघल सैन्य विभाजित करून दक्षिणेत धडावे लागते. खुद्द स्वतः औरंगजेबाला देखील आपली केंद्रीय छावणी महाराष्ट्रातनं दक्षिणेत विजापूरला दख्खनच्या दोन्ही आघाड्यांच्या मधोमध आणावी लागते. त्यामुळे आपल्या जे स्वराज्य आहे, ज्याचा जो कोर एरिया पुणे ते कोल्हापूर हा जो भाग आहे, या भागातील स्वराज्यावरचे मोगली सैन्याचे दडपण कमी होते. मराठी सरदार म्हणजेच संताजी घोरपडे, धनाजी जाधव, रामचंद्र पंत अमात्य, शंकराजी नारायण पंत सचिव हे नव्या दमाने मुघलांशी सामना देऊ लागतात. हे पाहून बाकीच्या मराठ्यांना सुद्धा आवासन येते आणि ते मोगलांशी भिडण्याची तयारी करू लागतात. ह्याच लष्करी घटनेमधून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दिसून येते की त्यांनी त्यांच्या हयातीतच हे असंच काहीतरी होईल अशी कल्पना करून जिंजीचं स्वराज्य निर्माण करून ठेवलेलं आणि त्याचाच फायदा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वर्गवास झाल्यानंतर देखील मराठ्यांना झाला. तर इतिहासाच्या प्रवाहात पुढे पाहताना 20 डिसेंबर 1689 ह्या दिवशी आपल्याला एक वेगळीच घटना घडलेली दिसते. या दिवशी यचप्पा नाईक व इस्माईल मका हे मूळचे कुतुबशाही सरदार कुतुबशाही बरखास्त होऊन मोगलांच्या ताब्यात गेल्याने तेथे अफरातफरी माजलेली असते. त्याचा फायदा घेऊन आपल्या 4000 फौजेसह राजाराम छत्रपतींना जिंजी येथे सामील होतात. स्थानिक पाळेगार देखील मुघलांपेक्षा मराठ्यांना साथ देणे पसंत करतात. त्याद्वारे मराठे मोगलांच्या विरुद्ध मोठी फौज दक्षिणेत उभारतात. मुघल जिंजीला येण्याआधीच या फौजेचा एक प्रचंड मोठा भाग म्हणजेच 15,000 घोडदळ, 25,000 पायदळ आणि जिंजीच्या सरकारी खजिन्यातील 1 लाख होऊन राजाराम छत्रपती केसो त्रिमल ह्या सरदाराला ताब्यात देतात आणि महाराष्ट्राकडे रवाना करतात. तामिळनाडूमधील हा जिंजी किल्ला अशा प्रकारे मराठा राज्याच्या मदतीला धावून येतो. ह्या लष्करी व आर्थिक बळामुळेच महाराष्ट्रातील मराठा फौजेला खूप मोठा आधार मिळतो. 25 मे 1690 सालची एक नोंद सांगते की संताजी घोरपडे, धनाजी जाधव हे एकत्रितपणे अजिंक्यतारा किल्ल्याजवळ शके 1612 प्रमोद नाम संवत्सर वैशाख वद्य द्वादशी ह्या दिवशी रुस्तम खानाचा दणकून पराभव करतात. खासा रुस्तम खान कैद करतात. मुघलांची 4000 घोडी, 8 हत्ती मराठे काबीज करतात आणि 1 लाखाची खंडणी भरल्यावरच रुस्तम खानाची सुटका होते. पुढे रामचंद्र पंत अमात्य वाई जिंकतात. वैराटगड, पांडवगड, कमळगड देखील ताब्यात घेतात. शंकराजी नारायण रोहिडा किल्ला, राजगड किल्ला आणि तोरणा देखील मिळवतात. संताजी व धनाजी मुघली फौजांच्या मागावर जाऊन गनिमी काव्याने त्यांना हैराण करून सोडतात. हे सारे लष्करी बळ जिंजीमधून प्राप्त झालेल्या मदतीमुळे शक्य होते. तर मित्रांनो, अशा रीतीने जिंजीच्या किल्ल्याने स्वराज्यासाठी आणि छत्रपती राजारामांसाठी किती मदत केली हे आपण पाहिलं. आणि ही कथा जाणून घेऊन आता आपण राजगिरीच्या बाले किल्ल्याच्या माचीपाशी येऊन पोहोचलो आहोत. 7व्या क्रमांकाचं दार ओलांडून आत येता क्षणी एक वाट आपल्याला उजवीकडे मुख्य वाटेला सोडून घेऊन येते. ह्या वाटेच्या शेवटला श्री शिवन कोबिळ
म्हणजेच श्री शंकराचे मंदिर आहे, जे पुरातत्व खात्याने संपूर्णपणे पुनर्निर्मित केल्याचे आपल्याला नीट पाहिल्यावर समजून येते। कदाचित येथे येणाऱ्या परकीय आक्रमकांच्या काळात ह्या मंदिराची नासधूस झाली असावी, म्हणूनच की काय ह्या मंदिरात जेव्हा आपण शिरतो तेव्हा ह्या मंदिरामध्ये आपल्याला कुठल्याही देवतांची मूर्ती आढळत नाही, किंवा आतमध्ये जसं जुन्या प्राचीन मंदिरांमध्ये सर्वत्र शिल्पकला घडवलेली असते ती देखील आपल्याला येथे अजिबात दिसत नाही। केवळ दगडी चिऱ्यांच्या भिंती दिसतात आणि आपल्याला सहजी कळून येते की ह्या मंदिराची पुनर्निर्मिती झालेली असावी। आणि ह्याच कारणामुळे या मंदिराला जे हिंदू धर्मशास्त्र आहे त्याच्या प्रमाणे सभागृह आहे, अंतराळ आहे, गाभारा आहे, पण गाभारा दुर्दैवाने मोकळा आहे। हे शिवनक कोविळ म्हणजे शिवमंदिर पाहिल्यावर मुख्य वाटेवर परत येऊन आपण आपल्या बालेकिल्ल्याकडे जाणाऱ्या मार्ग पूर्ववत पकडावा। या मार्गावर आपल्याला या माचीवर असणारा मुख्य जलसाठा देखील दिसतो। राजगिरीच्या बालेकिल्ल्यावर असणारा हा सर्वात मोठा जलसाठा असणारा तलाव आहे। या तलावाच्या पुढे काही पावले अंतर चालून गेलं की आपल्याला आपल्या उजव्या हाताला अजून एक छोटीशी देवळी दिसते। ही देवळी म्हणजेच जिंजी किल्ल्यावरच्या सर्वात महत्त्वाच्या अशा सेंजी अम्मन या किल्ल्याच्या अधिष्ठात्री देवतेचं हे देऊळ आहे। हे छोटेखानी देऊळ जरी असलं तरी येथे आपल्याला बरेच ऐतिहासिक आणि पुरातन धार्मिक अवशेष दिसतात। जेव्हा आपण मंदिराच्या जवळ जाऊन या मंदिराचं नीटपणे निरीक्षण करतो तेव्हा आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या आजूबाजूला श्री भगवान गणेशाच्या मूर्ती ठेवलेल्या दिसतात। त्याचबरोबर येथे एक प्राचीन द्वारपाल गरुडाची मूर्ती देखील आपण पाहू शकतो। आम्ही दुपारच्या वेळेला येथे पोचल्याने या मंदिराला भलभक्कम टाळं ठोकलं होतं, त्यामुळे आतील अंधारात आम्हाला सेंजी अम्मन देवीचं नीट असं दर्शन मात्र काही होऊ शकलं नाही। ह्या मंदिराच्या आजूबाजूला फारसं काही आपल्याला दिसत नाही, पण ह्या मंदिराच्या उजव्या बाजूच्या पाठी जे डोंगरकडा आहे तेथे एक प्राचीन असं भगवान श्री विष्णू यांचं चित्र कोरून काढलेलं आहे आणि ते रंग देखील भरलेलं आहे। हे चित्र अतिशय सुंदर आहे। हे जेव्हा आपण कोणी इतिहासप्रेमी येथे याल तेव्हा आवर्जून पाहावे। त्याचबरोबर जेव्हा आपण परत येतो तेव्हा आपल्याला हा एक अजस्त्र दगड आणि येथे शंकराच्या त्रिशूळाची स्थापना केलेली दिसते। येथे रेडे बळीची जागा होती। सेंजी अम्मन देवीचे दर्शन करून आपण जेव्हा पुढे निघतो तेव्हा काही पावलं चालल्यावर डाव्या हाताला एक छोटीशी वाट झाडीच्या पलीकडे असलेल्या वास्तूकडे घेऊन जाते। ही मुख्य वाटेला अगदी खेटून असली तरी थोडीशी आत असणारी वास्तू आहे। जेव्हा आपण ह्या उंच जोत्याच्या पायऱ्या चढून या वास्तूमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपल्याला असं जाणवतं की ही ह्या किल्ल्याच्या सुभेदाराची, किल्लेदाराची किंवा सबनीस किंवा कारखानीस अशा कुठल्या तरी मातब्बर पदावर असणाऱ्या व्यक्तीची निवासस्थानाची जागा असावी। कारण सर्व जुन्या प्राचीन घरांमध्ये असलेल्या मधोमध असलेल्या अंगणाच्या पद्धतीप्रमाणेच या घराची देखील रचना केलेली आहे। आपल्याला मधोमध अंगण सोडलेलं दिसतं आणि त्याच्या चौतर्फा येथे खांबांवर शिलाखंड टाकून छपराची रचना केलेली आपल्याला दिसते। कदाचित हे नमुन्यादाखल पुरातत्व खात्याने ह्या उद्ध्वस्त घराची पुनर्बांधणी केलेली असावी, जेणेकरून इतिहासप्रेमी व्यक्तींना जुन्या काळात या किल्ल्यावर घरं कशी असावीत याचा अंदाज यावा। पण ह्याबाबत निश्चित असं काहीच सांगता येत नाही। पण माचीवर असणाऱ्या याच्या महत्त्वाच्या मोक्याच्या ठिकाणावरील स्थानामुळे हे मात्र सांगता येतं की येथे एखादा मातबर सरदार राहत असावा। पुढे द्वार क्रमांक 8 कडे जाण्याआधी परत एकदा आपण जिंजी किल्ल्याचा इतिहास पाहूया। राजाराम महाराज जिंजीच्या एकदम सुरक्षित किल्ल्यात पोहोचताच महाराष्ट्रामध्ये रामचंद्रपंत अमात्य सर्वच विखुरलेल्या, भेदरलेल्या, मुघलांना जाऊन मिळालेल्या अशा मराठा सरदारांना परत एकदा मराठा स्वराज्यात सामील होण्यास पत्रे लिहितात, मुघल जहागिरी व वतने देतात। त्यामुळे मराठा गटातून सरदार तेथे जातात। हे जाणून रामचंद्रपंत अमात्य सरदारांना वतने, जहागिरी, पदव्या, सरंजाम अशी आमिषे देण्यास सुरुवात करतात। जिंजीमधून
राजाराम महाराज देखील स्वराज्याच्या रक्षणासाठी सर्वांनी एक दिलाने एकत्र येऊन मुघलांना टक्कर द्यावी असे वेगवेगळ्या सरदारांना पत्र लिहून आवाहन करतात. 23 मार्च 1690 ह्या दिवशी लिहिलेल्या पत्रातून छत्रपती राजाराम महाराजांचे विचार स्पष्ट होतात. हे पत्र वीर कान्होजी जेधे यांचे पुत्र पराक्रमी सरदार बाजी सर्जेराव जेधे यांना लिहिले आहे. ह्या पत्रातील नोंदी पुढील प्रमाणे. राजाराम महाराज म्हणतात, स्वामींच्या पायाशी एकनिष्ठता धरून स्वामी कार्य साध्य होय ते गोष्ट करणे. गनिमाचा हिसाब तो काय आहे. तुम्ही लोक जेव्हा मनावरी धरता तेव्हा गनिम तो काय. तुम्हीच लोक ह्या राज्याची पोट तिडीक धरता तेव्हा औरंगजेबाचा हिसाब धरीत नाही असे बरे समजून लिहिण्याप्रमाणे वर्तणूक करणे. कारण हे मराठा राज्य आहे. तुम्ही ह्या राज्याची पोटतिडीक धरता तरी ते प्रांते कित्येक राजकारणे आहेत. चालना करून आपण जमाव करून सावधपणे राहून जे दृष्टीस पडेल ते हस्तगत करून ठेवणे, हुजूर लेहुनी पाठवणे, तेणेप्रमाणे हुजूरून विल्हे केले जाईल. अशा प्रकारच्या प्रोत्साहनपर पत्रांमुळे व मराठ्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे महाराष्ट्राला नवचैतन्य प्राप्त होते. त्यामुळे औरंगजेब ह्या सर्व प्रयत्नांचे मूळ असणाऱ्या जिंजी प्रांतावर एतिकाद खान उर्फ जुल्फिकार खान बहादूर ह्याच्या हाताखाली जंगी मोगली फौज रवाना करतो. 29 एप्रिल ते 28 मे 1690 म्हणजेच शके 1612 प्रमोद नाम संवत्सर वैशाख महिन्यात जुल्फिकार खान जिंजीपासनं 200 किलोमीटर जवळ गुर्रमकोंडा नावाच्या किल्ल्याजवळ पोहोचतो. तेथून दक्षिणचे स्वराज्य सुरू होत असते. येथेच मराठ्यांची व जुल्फिकार खानाची सीमावर्ती क्षेत्रातील पहिली लढाई होते व या लढाईमध्ये जुल्फिकार खानाचा विजय होतो. जेधे शकावलीतील नोंद ह्याचा उल्लेख पुढील प्रमाणे सांगते. राजारामाची जमेती शक 1612 प्रमोद नाम संवत्सरे वैशाख मासे घाटावरी गेली होती. ती निघून खाली आली, काम मात्र झाले नाही. भीमसेन सक्सेना हा मुघल अखबारनवीस ह्या घटनेची नोंद मुघल दफ्तरात देखील करतो. ती नोंद पुढील प्रमाणे. रामाचे सरदार अचप्पा नायक व पाळेगार एकत्र झाले व त्यांनी खानावर हमला केला. बादशहाच्या भाग्यावर आणि परमेश्वरावर भरोसा ठेवून खानाने फुटक्या नशिबाच्या शत्रूचा मोड केला. अशा रीतीने इतिहासातील ह्या नोंदी तपासताना आपल्याला समजून येते की 27 ऑगस्ट 1690 म्हणजेच भाद्रपद शुद्ध चतुर्थी शके 1612 ह्या दिवशी मोगलांनी शेवटी जिंजी किल्ल्याला लष्कराचा वेढा दिला. मराठ्यांनी मुघल फौजेतील मराठ्यांना आपल्या बाजूला वळवण्याची सुरुवात केली. प्रल्हाद निराजी यांनी चतुराईने गोड बोलून युक्तिवाद करून 23 नोव्हेंबर 1690 या दिवशी नेमाजी शिंदे, नागोजी माने आणि माणकोजी पांढरे ह्या मुघल सेनेमध्ये सामील झालेल्या मराठा सरदारांना परत एकदा स्वराज्याच्या बाजूला वळवले. ह्याच दरम्यान राजाराम महाराजांनी जिंजीला राजधानीचा दर्जा घोषित केला आणि अष्टप्रधान मंडळ स्थापले. निळो मोरेश्वर पिंगळे पेशवे पंतप्रधान, रामजी पिंडे मंत्री, महादजी गंगाधर सुमंत, रघुनाथ तिमाजी हणमंते अमात्य, शंकराजी नारायण पंतसचिव राजाज्ञा, प्रल्हाद निराजी मुख्य न्यायाधीश व पंतप्रतिनिधी, संताजी घोरपडे सरसेनापती व श्री कराचार्य कलगावकर पंडितराव आणि रामचंद्र पंत अमात्य बावडेकर हुकुमत पन्हा अशा रीतीने मंत्रिमंडळाची नेमणूक केली. राजधानी व मंत्रिमंडळाची घोषणा केल्यावर राजाराम महाराजांनी आपला जम जिंजीत बसवला आणि विशाळगडावरून आपला कुटुंब कबिला जिंजीत आणण्याची योजना केली. महाराष्ट्रातून रामचंद्र पंत व जिंजीहून प्रल्हाद निराजी ह्या दोघांनी मिळून ही योजना अंमलात आणली. ह्या कामात खंडो बल्लाळ चिटणीसांचे राजापुरात असणारे मामा विसाजी शंकर व लिंगो शंकर यांनी मोलाचे सहाय्य केले. ताराबाई, राजसबाई व इतर कुटुंब कबिला रामचंद्र पंतांनी विशाळगडावरून कोकणातील यशवंतगड येथे नेला व तेथून
विसाजी व लिंगो शंकर यांच्या जहाजातून हा राणी वसा कर्नाटकच्या होनावर बंदरात रवाना झाला. होनावर बंदरातून प्रल्हाद निराजींच्या खास सैनिकी तुकडीने वेषांतर करून सर्वांना गपचूप सुखरूप जिंजीला पोहोचवले. 1691च्या जानेवारी मध्ये सुरू झालेला हा प्रवास 1691च्या मार्च महिन्यामध्ये संपला. छत्रपती राजाराम महाराजांचा राणी वसा जिंजीला येण्याआधी जिंजीत राजारामांची सगुणाबाई नावाची नाटकशाळा होती. तिला 1691 साली पुत्र झाला. राजाराम छत्रपतींनी त्याचे नाव कर्ण ठेवले. बखरीतील नोंद अशी सांगते, यानंतर चंदीस गेल्यावरी तेथे नाटकशाळा सगुणाबाई इजला पुत्र बहुत चांगला झाला, तो बहुत सुरतपाक झाला. त्याचवर महाराजांची बहुत प्रीती. त्याचे नाव राजा कर्ण ठेवून त्याजला इतमाम 5000 फौजेचा सरंजाम सरदारी ऐसे करून महाल लावून त्याचा कारभार दिवाणगीर निळो बल्लाळ चिटणीस यांसी दिधली. तर मित्रांनो, अशा रीतीने छत्रपती राजाराम साहेबांचा जिंजीच्या मुक्कामातला इतिहास ऐकून आता आपण परत एकदा स्थलदर्शनाकडे वळूया. जिंजीच्या द्वार क्रमांक 8 कडे जाणारा हा खडतर असा पायरी मार्ग आहे. येथे आपल्याला दिसत आहे की अजस्त्र अशा शिलाखंडांच्या मधून पायऱ्यांची रचना केलेली आहे व जेथे तेथे आपल्याला मध्ये मध्ये तटबंदीचे अवशेष देखील दिसतात. जेव्हा आपण थोडीशी मान वर करून पाहतो तेव्हा आपल्याला बाले किल्ल्याच्या उंच डोंगरावर तटबंद्यांच्या आवरणाची रचना विविध ठिकाणी केलेली दिसते. येथे आपल्याला एक भव्य बुरुज जो बोल्डरच्या कड्यांवर आश्चर्यकारक रीतीने बांधून काढलेला आहे तो देखील पाहता येऊ शकतो. अशा रीतीने थांबत थांबत उन्हाचा तडाखा सहन करत आम्ही ह्या खडतर अशा अरुंद रुंद कमी अधिक उंचीच्या पायऱ्यावरून द्वार क्रमांक 8च्या दिशेने आमचं मार्गक्रमण सुरूच ठेवलं होतं. हा अतिशय खडतर असा रस्ता आहे, त्यामुळे येथे पाणी जास्तीत जास्त घेऊन जायला विसरू नका. आणि जरी आपल्याला ही हिरवळ दिसत असली तरी उन्हाचा तडाखा मात्र येथे प्रचंड जबरदस्त असल्यामुळे आपल्याला पाण्याची नितांत गरज भासते. अशा रीतीने आपण ह्या जिन्यांचा एक महत्त्वाचा असा टप्पा पार करून ह्या तटबंदीपाशी येऊन पोहोचतो आणि राजगिरीच्या माचीवरचा आपला प्रवास समाप्त होतो आणि आपण माचीच्या वरच्या स्तरामध्ये असलेल्या द्वार क्रमांक 8 पाशी येऊन पोहोचतो. ह्या द्वाराची दगडी बांधणी आपल्याला निश्चितच मोहून टाकते, पण ह्याखेरीज ह्याला विटांच्या सहाय्याने नाजूक असा नक्षीकाम करून सजावट करण्याचा देखील प्रयत्न केलेला आपल्याला दिसू शकतो. कदाचित अर्काट नवाबांच्या काळात हे बांधकाम जास्तीचे करून येथे सजावट करण्याचा प्रयत्न करण्यात आला असावा. ह्या आयताकृती द्वारातनं आत आल्यावर आपल्याला आतमध्ये देवड्यांची रचना दिसते व पायऱ्यांचा मार्ग मात्र आपला पिच्छा काही सोडत नाही. येथे थोडंसं चालून झालं की परत एकदा पुढच्या स्तरामध्ये वर जाणाऱ्या पायऱ्या आपल्या स्वागताला हजरच असतात. परत एकदा आपली खडतर अशी वाटचाल सुरू होते. पण ह्या द्वाराच्या जवळ मात्र हनुमंत आपल्या सहाय्याला येथे प्रस्थापित केलेले आहेत. मराठा वास्तुशैलीमध्ये द्वाराच्या जवळ असणारी हनुमंताची रचना आणि भगवानांचा आशीर्वाद घेऊन पुढची वाटचाल करण्यासाठी असलेला हा रिवाज येथे तामिळनाडूत देखील आपल्याला पाहायला मिळतो आणि मराठ्यांनी ह्या किल्ल्याची पुनर्रचना केली असावी ह्या मताला एक सबळ असा पुरावा देखील मिळतो. अशा रीतीने श्री भगवान हनुमंताचे नाव घेऊन परत एकदा आपण खडतर असा पायरी मार्ग चढू लागतो. येथे एक गोष्ट मात्र आहे, इथे बरीच हिरवळ असल्यामुळे आपल्याला थोडासा दिलासा मिळत राहतो, पण पायऱ्यांचा मार्ग आणि दारांची संख्या काही संपत नाही. आणि तुम्ही बघतच असाल की हा पायरी मार्ग देखील अतिशय विचित्र रीतीने बांधून काढलेल्या आहेत. काही पायऱ्या कमी उंचीच्या आहेत, काही पायऱ्या जास्ती उंचीच्या आहेत, काही थोड्याशा सपाटच आहेत. शत्रूला चकवा देण्यासाठी मुद्दामच दाराच्या जवळच्या पायऱ्यांची रचना अशी ओबडधोबड केलेली असायची. आता आपण द्वार क्रमांक 9 ह्या दारापाशी येऊन पोहोचलो आहोत. हे दार अतिशय साधे आहे, केवळ आयताकृती चौकटीने बाहेरची बांधणी करण्यात आलेली आहे आणि
आपण जर जेव्हा बघतो तेव्हा याच्या देवड्यात देखील आता पुरातत्व खात्याने जास्तीचे खांब टाकून ह्या दाराला भक्कमपणा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे दार किल्ल्याच्या जो मूळ बालेकिल्ल्याचा अजस्त्र असा कडा आहे त्याला अतिशय खेटून उभारण्यात आलेला आहे. ह्या दाराचा फारसा काही म्हणजे सजावटीच्या दृष्टीने उपयोग नव्हता, पण ह्या दाराला सुरक्षेच्या दृष्टीने मात्र बराच उपयोग केलेला आहे. कारण शत्रू जेव्हा वरच्या दिशेने आक्रमण करत असतो तेव्हा त्याला जागोजागी रोखण्यासाठी अशा दारांची रचना केलेली जाते. आपल्या डाव्या हाताला येथे जी मूळची तटबंदी आणि त्याच्यावर असणाऱ्या फांज्या आणि चर्ऱ्या आहेत त्या मात्र कालौघामध्ये संपूर्णतः नष्ट झालेल्या आहेत. आता डाव्या हाताला तटबंदीचे काही थोडेसे अवशेषच आपल्याला दिसतात, पण उजव्या हाताला अजस्त्र अशा ह्या कड्यावर आपल्याला कड्याच्या टोकाने बांधून काढलेली ही तटबंदी बघून फारच आश्चर्यचकित होऊन जायला होते. व जुन्या काळी इतक्या टोकावर सुरक्षेची कुठलीही साधने नसताना ही अजस्त्र तटबंदी इतक्या भक्कमपणे कशी बांधून काढली असेल याचा अचंबा वाटत राहतो. येथून पुढे आपली वाटचाल सुरूच ठेवून आपण चालत असताना येथे तटबंदीमध्ये फ्रेंच पद्धतीचा बार्टिझन देखील आपले लक्ष वेधून घेतो आणि त्याचबरोबर तटबंदीच्या फांजीवरून जाणारा मार्ग येथे आपल्याला एका कृत्रिम मानवनिर्मित अशा जलस्रोतापर्यंत घेऊन येतो. ही रचना कड्यावरून पडणारं पाणी तटबंदीच्या साहाय्याने अडवून येथे रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखी रचना करून पाण्याचा साठा निर्माण करण्यासाठी तयार केलेली असावी. कारण येथे कड्यावरून पडणारे पाण्याचे ओघळ आपल्याला आजही दिसू शकतात. पावसामध्ये डोंगरावरून पडून वाहून जाणारं पाणी अडवून त्याचा उपयोग करण्याची ही खूपच अनोखी रचना आहे. त्याचबरोबर आपल्याला तटबंदीच्या कड्यावर डोंगरामध्ये असलेल्या दगडांचा उपयोग करून सुद्धा त्याच्या अँगलवर बांधलेली दुर्मिळ पद्धतीची तटबंदी देखील पाहायला मिळते. असं सूक्ष्म निरीक्षण करत आपण आपली वाटचाल पुढे सुरूच ठेवतो. येथे आपल्याला मूळच्या तटबंदीमध्ये असलेल्या चर्ऱ्या कशा होत्या त्याची एक झलक पाहायला मिळते. कारण तटबंदीवरच्या चर्ऱ्या आणि त्याच्यामध्ये असलेली गनलेट्स येथे काही थोड्या प्रमाणात उपलब्ध आहे. येथे पाहतच जेव्हा आपण पुढे प्रवास सुरू ठेवतो तेव्हा आपण द्वार क्रमांक 10 पाशी येऊन पोहोचतो. 10व्या क्रमांकाचा हा दरवाजा बालेकिल्ल्याच्या कड्याला अगदी खेटूनच बांधून काढलेला आहे. त्यामुळे आपल्याला अजून किती उंचावर जायचं आहे ह्याची पुरेशी कल्पना येते. ह्या आयताकृती दरवाजाच्या आतमध्ये प्रवेश करताना आपल्याला ह्या दरवाजाच्या उंबरठ्यावर असलेलं पावसाच्या काळात एक्स्ट्राचं पाणी वाहून जाणारं छिद्र देखील पाहायला मिळतं व त्या काळच्या स्थपतींच्या दूरदृष्टीची पुरेशी कल्पना येते. ह्या 10व्या क्रमांकाच्या दारातनं जेव्हा आपण आतमध्ये येतो तेव्हा परत एक अतिशय उंच असा पायऱ्यांचा थर आपल्या स्वागताला येथे हजरच असतो. हा पायऱ्यांचा थर तटबंदीला अगदी लागूनच वरच्या दिशेने प्रवास करतो. येथे हा थर जरासा खडतर आहे आणि येथून जेव्हा आपण म्हणजे हे 10व्या क्रमांकाचं दारापर्यंत पोहोचतो तेव्हा पुरेसे थकलेलो देखील असतो. त्याच्यामुळे आपल्याला हा अतिशय खड्या चढाईचा जो पायरी मार्ग आहे तो थोडासा त्रासदायक वाटू शकतो. पण आता बालेकिल्ला नजरेच्या टप्प्यात आलेला असतो. त्यामुळे अतिशय उत्साहात आपण हा अजस्त्र असा पायऱ्यांचा खडा चढायला लागतो. येथे असलेल्या अजस्त्र बोल्डरच्या कडेकडेने बांधलेली तटबंदी आपल्याला निश्चितच आश्चर्यचकित करून सोडते व त्या काळी किती कल्पकतेने आणि किती कष्टाने येथे असणाऱ्या दुर्ग स्थपतींनी हे बांधकाम केले असेल हे आपल्याला निश्चितच विचार करायला लावते. हा विचार करताना व ह्या तटबंदीचे कौतुक करताना आपण हळूहळू हा पायरी मार्ग चढून निश्चयाने दरवाजाकडे पोहोचण्याचा प्रयत्नात असतो. अतिशय असा सुंदर जलाशय आपल्याला पाठी दिसतो, पण येथून आपला मार्ग मात्र काही संपत नाही. येथे आपला प्रवास आपण सुरूच ठेवलेला असतो. तर मित्रांनो, द्वार क्रमांक 11 पासनं पुढील भाग आपण पुढील स्थलदर्शनाच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुमच्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या परिवाराला, मित्रांना आवर्जून फॉरवर्ड करा
व मराठ्यांनी महाराष्ट्राबाहेर केलेल्या या पराक्रमाचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजयातील आणि मराठा साम्राज्याच्या तामिळनाडूमधील पुढच्या पाऊलखुणांचे नवे भाग पाहण्यासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. पुढील भागात लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.